यानंतर थेट जाऊयात माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात सुरेश प्रभू बोलतायत। विकास धरताना प्रादेशिक तसंच राजकीय समतोल साधण्याची आव्हानात्मक कामगिरी प्रभू सरांकडे आहे। महाराष्ट्र आणि खास करून मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मुंबईकर एसीचा कुल प्रवास करण्याची स्वप्न आता बघतायत आणि त्याचवेळी मुंबईकरांसोबतच महाराष्ट्रातले अन्य नागरिक देखील खूप मोठ्या अपेक्षा प्रभू सरांकडून बाळगून आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभू सरांचं पुढचं मिशन पुढची वाटचाल त्यांची कशी असणार आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत। पण तत्पूर्वी एक चित्रफित बघू। रेल्वे चालवणं म्हणजे एक अति कठीण काम आहे। दिवसाला 3 कोटी प्रवासी प्रवास करतात। आपण ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येचा विचार करतो तर ऑस्ट्रेलियाच्या जवळजवळ 1.5 पट ऑस्ट्रेलिया आपण रोज ट्रेनमधून जाते। सुरेश प्रभू मोदी सरकारमधील कार्यक्षम चेहरा। प्रवासादरम्यान लहान बाळाला दूध, तरुणीला सुरक्षा, अपंगांना व्हीलचेअर अशी कुठलीही गरज असो, तुमच्या रेल्वे मंत्र्यांना एक ट्विट करा। 2 वर्षात प्रवासी आणि मंत्री यांच्यातलं अंतर प्रभूंनी एका ओळीच्या ट्विटवर आणलं। लोकप्रिय घोषणांचा मोह टाळून प्रभूंनी थेट व्यावहारिक उपाय शोधण्यावर भर दिला। तरीही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई कनेक्शन, लोकलशी झटापट करणारे मुंबईकर, मेट्रो 3चं कासव गतीनं सुरू असलेलं काम, पावसाळ्यात कायमच आजारी पडणारा कोकण रेल्वेचा ट्रॅक आणि पुणे नागपूरच्या रखडलेल्या मेट्रोवर औषध शोधण्याचं आव्हान प्रभूंसमोर आहे। त्याशिवाय रेल्वे प्रवाशांची ई-सुरक्षेची डोकेदुखी सुद्धा कायम आहे। रेल्वे प्रवासी आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रचंड अपेक्षांचं ओझं घेऊन रेल्वेची गती कशी वाढवणार हे सांगण्यासाठी येत आहेत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू। तेव्हा सुरेश प्रभू सरांना विनंती की त्यांनी मंचावर यावं। केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू सर आपल्या सोबत आहेत, कृपया सर मंचावर यावं। आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि त्यासोबतच अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी माधव शेंबेकर यांना देखील मी मंचावर येण्याची विनंती करतो। आता प्रभू सरांना विनंती आहे की त्यांनी आपलं विजन मांडावं आणि त्यानंतर आपण प्रश्नोत्तरांचं सत्र घेऊ। एबीपी माझा हा सर्वसाधारण माणसाला देखील आपल्या घरचाच माणूस वाटतो आणि हे आपले पण आपल्या माणसांबद्दल असणारी आपुलकीची भावना, ह्या भावनेमधूनच आज देखील मला या वाहिनीवरून बोलण्याची संधी मिळाली। त्याबद्दल मी एबीपी माझाचे सर्व श्री राजीव खांडेकर, त्यांचे सहकारी आणि शिवाय सतत वाढणारे एबीपी माझाचे दर्शक यांना देखील धन्यवाद देतो। गेल्या 2 वर्षात नरेंद्र मोदीजींचं सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक आघाड्यांवर कामाला सुरुवात झाली। बंद पडलेली गाडी सुरू झाली म्हटलं तरी चुकीचं नाही, कारण 2 वर्षापूर्वीची परिस्थिती पाहिली तर त्यावेळेला देशामध्ये नैराश्याचं वातावरण होतं, महागाई वाढत होती, कारण कुठेतरी राजकारणात गुंतलं गेलं होतं, दरवाढ वाढत होती आणि ग्रोथ रेट मात्र कमी होत होता। अशा या अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदीजींनी पंतप्रधानपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर सर्व आघाड्यांवर कामाला सुरुवात केली। परंतु त्यातले एक क्षेत्र शोधून काढलं की जिथे नरेंद्र मोदींनी सगळ्यात जास्त लक्ष दिलं असेल, त्याला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले असतील, तर मी निश्चितपणे असं म्हणू शकेन रेल्वेसाठी त्यांनी तो मान राखून ठेवला। देशाचा पहिला पंतप्रधान की त्याची प्राथमिकता ही सर्वात जास्त रेल्वे ही आहे आणि त्याचे दृश्य परिणाम म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये रेल्वे हा दुर्लक्षिलेला विभाग आता हळूहळू सगळ्यांच्या दृष्टीने नजरेत यायला झालेला। मी मंत्री झालो त्याला 1.5 वर्ष झालं आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये 2दा अर्थसंकल्प
लोकसभेला सादर करण्याची संधी मिळाली. पहिल्या अर्थसंकल्पामध्ये वर्षाचा अर्थसंकल्प जरी असला तरी पुढच्या 5 वर्षामध्ये रेल्वे कशा दृष्टीने वाटचाल करेल ह्याचं एक ब्लूप्रिंट होतं. त्यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या होत्या आणि काही लोकांनी म्हटलं बजेट चांगलं आहे परंतु अंमलबजावणी झाली तर. नवरा मुलगा चांगला दिसतो पण पुढे काय होईल सांगता येत नाही. आणि या पहिला अर्थसंकल्प सादर करताना पुढच्या मागीच्या अर्थसंकल्पात सांगितलेल्या 139 गोष्टीवर काय कारवाई केली हे मी लोकसभेपुढे ठेवलं आणि रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडलं. या अर्थसंकल्पात मागे सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवून पुढचा प्रवास आणखीन वेगाने कसा करता येईल याबाबत पूर्णपणे काय करता येईल सांगितलं होतं. मला सांगायला आनंद होतो की पूर्वी नवीन लाईन टाकण्याचा जो वेग होता तो जवळजवळ 7 किलोमीटरपर्यंत गेला आणि आमचं टार्गेट आहे यावर्षी वाढेल 19-20 किलोमीटरच्या पुढे जाईल. देशाच्या इतिहासात आजचाच वेग रेट सगळ्यात जास्त आहे परंतु जो होईल तो त्याच्यापेक्षा जास्त असेल. आणि ह्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागल्या. एक म्हणजे पैशाची तरतूद करावी लागली. पैसे नव्हते म्हणून पूर्वीचे अर्थमंत्री रेल्वे मंत्री त्यांच्याकडे एकच सांगण्यासाठीचा उपाय होता ते सांगायचं मी किती काय करू शकलो असतो पण अर्थमंत्री पैसेच देत नाहीत. आणि म्हणून एवढी सोपी गोष्ट मलाही करता आली असती परंतु ते न करता दुसऱ्याकडे बोट न दाखवता आपल्याकडची जबाबदारी लक्षात घेऊन पैसे कसे उभारता येतील ह्यासाठी नुसतेच प्लॅन आखला नाही तर प्रत्यक्षात LIC कडून 1.5 लाख कोटी रुपयाची तरतूद केली. वर्ल्ड बँकेकडून देखील आता मोठ्या प्रमाणात पैसे येतील आणि इतर लोकांकडून अनेक संस्थांमधून पैसे देखील येत आहेत. परंतु ही गोष्ट केली आणि पूर्वी एक प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर पुढच्या अर्थसंकल्पात दुसरा प्रोजेक्ट जाहीर व्हायचा. कारण असं वाटायचं दुसऱ्या मंत्र्याला मी तेच केलं तर मागच्या मंत्र्यांनी क्रेडिट घेतला तर मला काहीच मिळणार नाही. आणि म्हणून अनेक प्रकल्प चालू होते. एकाच वेळेला आपण बघतो मुंबईला गेल्यानंतर की एखादा दाढी करणारा माणूस असतो तो 7-8 लोकांना हळूहळू करून ठेवतो थोडीशी दाढी. त्याला भीती वाटते एकाची केलं तर दुसऱ्या जो विचाराला दाढी करू काय तो पळून जाईल तर थोडी करून दिली की जाणार कुठे बसून राहील. तीच परिस्थिती आपल्या रेल्वे अर्थसंकल्पात अनेकांची थोडी दाढी करून ठेवलेली असायची. त्यामुळे कोणच जाऊ शकत नव्हता पण कोण उठूही शकत नव्हता आणि रेल्वे होती तिकडेच होती ठप्प झाली होती. आणि म्हणून ह्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये तरतूद पुढच्या 5 वर्षासाठी काय असेल ह्याची माहिती असल्यामुळे जास्त वेगाने प्रकल्पाची अंमलबजावणी होते. दुसरी गोष्ट अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारी म्हणजे माझ्याकडे असणारे सर्व अधिकार टेंडरचे. पूर्वी आधी 40,000 कोटीच्या आसपास खर्च व्हायचा तो मी 1 लाखाच्या जवळपास नेला परंतु तो देखील त्यातलं एकही रुपयाचं टेंडर हे माझ्याकडे आलेलं नाही आणि ह्याच्यानंतर कधी येणारही नाही. त्यामुळे टेंडरचा आणि माझं हा निश्चितपणे डिव्होर्स झाला म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्यामुळे त्याच्यासाठी सतत टेम्पररी सेपरेशन आहे कधीतरी परत येतील असं काही शक्यता नाही. आणि म्हणून ही गेल्यामुळे अधिकार मिळाले. पूर्वी एका प्रोजेक्टला जाहीर केल्यापासून टेंडर निघायला 2-2 वर्ष लागायची. तो आता काळ 6 महिन्यापेक्षा कमी झाला आणि पुढच्या काळात आणखीनही कमी होईल. आणि त्यामुळे नवीन प्रकल्प राबवण्याची गती वाढते. त्याचबरोबर आणखीन एक आम्ही महत्त्वाचा विषय घेतला आणि त्याची माहिती आपल्या राज्याच्या लोकांना व्हायला पाहिजे की राज्यांबरोबर एक भागीदार म्हणून या भावनेने आपण एक नवीन संकल्पना मांडली की जॉईंट व्हेंचर आम्ही करणार. नाही तर पूर्वी आजही होतं रेल्वे बजेटच्या आधी प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री रेल्वे मंत्र्याचा दार ठोठावत येतो आणि मग जाताना त्याच्या नावाने ठोठो करतो. आधी ठोठावतो नंतर ठोठो करतो. काय फायदा नाही. मी म्हटलं तुम्ही येऊच नका ना ठोठोही करू नका आणि ठोठावही नका. आम्ही तुम्हाला तुमच्या घरी बसूनच काय करता येईल ते बघतो. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांप्रमाणे 16 राज्यांबरोबर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 21 की 22 एप्रिलला त्याचं फॉलोअप मीटिंग घेतली. मुंबईमध्ये 2-2.5 तास चर्चा चालू होती. सगळे अधिकारी होते आणि या वाहिनीला धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी ती बातमी वाहून बरोबर लोकांपर्यंत नेली म्हणून वाहिनी. आणि त्यामध्ये आम्ही असं ठरवलं की मुंबईसाठी एलिव्हेटेड
कॉरिडॉर चर्चगेटपासून विरारपर्यंत 2 टप्प्यात आणि पनवेलपासून छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत. त्यामध्ये रोडची पण प्रोव्हिजन ठेवली, पूर्वी नव्हती. त्यामुळे एकाच वेळेला लोकांना याद्वारे जाता येईल आणि त्याच्यासाठी एक अतिशय समय सीमा ठरवलेली आहे. लवकरात लवकर कामाला कसं सुरुवात करता येईल पाहणार आहोत. एक प्रकल्प PPP मध्ये होईल, एक प्रकल्प EPC मध्ये होईल. त्याबरोबर उर्वरित महाराष्ट्रासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, धुळे, जळगाव, खान्देशचा विभाग या सगळ्या ठिकाणी कोणता ना कोणती प्रकल्प आपण करतो आणि ते देखील या भागीदारी कंपनी, जॉईंट व्हेंचर कंपनीच्या माध्यमातून. मला मुख्यमंत्र्यांचे देखील आभार मानले पाहिजेत की त्यांनी देखील एवढी चांगली चर्चा झाली, सगळे अधिकारी होते, 2.5 तास जवळ आमची चर्चा आणि आम्ही आता या कामाला पुढे नेतो. म्हणजे आपल्या राज्यासाठीच केवळ एकंदर प्रकल्प पाहिले आणि त्याचा पुढचं लाईफ सायकल बघितलं तर मला वाटतं कित्येक 70-80 हजार कोटीच्या हळू प्रकल्पाला सुरुवात होईल, कामाला चालना मिळेल. त्याला जोडून मुंबईसाठी एकच तिकीट, सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, शेअर टॅक्सी, BST बस, मेट्रो ह्याचं एकच तिकीट, त्याची कल्पना तयार आहे, सगळं करून होईल आणि त्यासाठी फक्त तर टेक्निकॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत. त्याला जोडून मुंबई आणि मुंबईला येतो चर्चगेटला आला की तिथून त्याला पुढे जर CSTला जायचं असेल किंवा बॅलेट स्टेटला त्या भागात जायचं असेल तर आणखीन 50 रुपये, 100 रुपयाचा भूर्दंड पडतो. आज वेस्टर्न रेल्वेला सेंट्रल रेल्वेला जोडण्यासाठी भूगर्भातून आपण एक निराळा प्रकल्प देखील त्यासाठी राबवणार आहोत. छत्रपती शिवाजी टर्मिनसला ज्यांच्याबद्दल नाव घेतल्यानंतर केवळ आपल्याच अंगावर नाही तर संपूर्ण जगातल्या माणसाच्या अंगावर देखील रोमांच उभा राहत असे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यासाठी एक निराळ्या तऱ्हेचं आपण एक स्मारक करतोय. ते नुसतं स्मारक नाही तर एक 7 निम्म्या तऱ्हेच्या इमारती असतील आणि एक अतिशय मुंबईत आल्यानंतर काय पाहावं लोकांना प्रश्न पडतो. कारण एशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी ती दाखवावी की रस्त्यावर असणाऱ्या झोपड्या दाखवाव्या. म्हणून त्यापेक्षा आपण एक अतिशय चांगल्या तऱ्हेने मुंबईला अभिमान वाटावा, देशाला गर्व वाटावा अशा तऱ्हेचं एक चांगल्या तऱ्हेचं एक तिकडे देखील आपण तयार करतो. रेल्वेमध्ये देशामध्ये सुधारणा व्हावी म्हणून जी आपली सर्वसामान्य प्रवासाला आवश्यक असणारी अशा अनेक सोयीला आपण सुरुवात केली. आज अभिमानाने मी सांगू शकतो की गेल्या 1.5-2 वर्षामध्ये रेल्वेमध्ये खूप बदल झाले. त्यामुळे लोक खुश आहेत. लोक मला सतत पाठवत असतात. मी पहिल्यांदा मंत्री झालो तर 100 जर कोणाचे मला ट्विट आले किंवा पत्र आले किंवा ईमेल आली तर बघायची गरज नव्हती, 100च्या 100 तक्रारीच असायच्या. आता 100 पैकी कमीत कमी 85-90 लोक चांगलं म्हणतात आणि हा आपल्या समाजाचा चांगुलपणा आहे. त्यामुळे लोक खुश आहेत, पण मी खुश नाही. लोक खुश आहेत कारण त्यांना 1.5 वर्षात सुधारणा दिसल्या. आधी रेल्वे खाली जात होती, आता वर तरी जायला सुरुवात झाली म्हणून. पण मी खुश अशासाठी नाही की ही रेल्वेची झालेली सुधारणा मला स्वतःला साध्य म्हणून मान्य नाही. आजही मला असं वाटतं की रेल्वेची सुधारणा अजूनही खूप मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि होईल. त्यासाठी कामाला सुरुवात झालेली आहे. 3-4 वर्षामध्ये रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल झालेले दिसतील. ते 4-5 प्रकारचे असतील. एक म्हणजे कस्टमर सर्व्हिस, खाणपान लोकांना खायला प्यायला जे मिळतं त्यामध्ये देखील आज देखील आपण ई-केटरिंग चालू केलं. लवकरच मेकॅनाइज्ड किचन होतील आणि त्यामुळे क्वालिटी फूड तयार केलं जाईल. ते फक्त लोकांना त्यांच्या जागेवर दिलं जाईल कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून. आज कुठेही कसं खाणं करतं आपल्याला माहीत नसतं. बऱ्याच असं होतं चांगल्या रेस्टॉरंटमध्ये आपण जेवायला जातो, जेवण खूप चांगलं वाटतं आणि कोणतरी मला जर एवढं चांगलं जेवण केलं, त्यांनी जेवण केलं, त्याला बघायला तरी जावे कसं बनवतो. तो बघायला गेल्यानंतर वाटणार परत इकडे जायला नको बाबा. आणि म्हणून अतिशय चांगल्या तऱ्हेने जेवण तयार केलं जाईल. लोकांना चांगल्या तऱ्हेची पांघरुणं घेता यावी आणि म्हणून दुसऱ्या कोणी वापरलंय, आता मैत्रिणीने वापर असेल तर ठीक आहे, बरं वाटतं. पण प्रत्येक ठिकाणी मैत्रिणी वापरलेलं आपल्याला कुठे मिळणार. म्हणून दुसऱ्याने वापरलेलं पांघरुण आपल्याला वापरायला लागू नये म्हणून मेकॅनाइज्ड लॉन्ड्री आपण चालू करतोय. इथे जिथे चालू झालं तिकडे चांगल्या लोकांना मिळेल. आपलं ज्या कोचमध्ये आपण जास्त वेळ घालवतो त्याचा पूर्णपणे रिडिझाईन केलं आणि एक महानमा एक्सप्रेस सुरूही झाली. आता ती सुरू झाल्यानंतर लोकांनी काय केलं ह्याचं तुम्हाला माहिती आहे. परंतु आपण एक अतिशय चांगल्या क्वालिटीची, जेव्हा महानमा एक्सप्रेसचे फोटो पहिल्यांदा लोक सोशल मीडियात दाखवायचे तर लोक म्हणायचे सुंदर आहे पण कदाचित फ्रेंच रेल्वे असणार किंवा चायनीज रेल्वे असणार. पण आल्यानंतर लोकांना वाटलं की चायनीज आणि फ्रेंच नाही, इंडियनच आहे, पण त्याला बाकीच्या इंडियन रेल्वेच्या दर्जाला जर खाली आणून ठेवूया म्हणून कदाचित लोकांनी त्याची नासाडी केली असेल.
परंतु अशा तऱ्हेच्या ह्याही सुधारणा होत आहेत आणि कस्टमर सर्व्हिसमध्ये पूर्णपणे मग ते रिझर्वेशन असो यापासून सर्व गोष्टीमध्ये आमूलाग्र बदल आजही झालेत आणि खूप मोठ्या प्रमाणात करायचे आहेत. प्यायचं पाणी आज आपण अनेक ठिकाणी डिस्पेन्सर लावतोय की ज्यामुळे जसं ATM असतं त्याप्रमाणे पाण्यासाठी पैसे टाकून आपल्याला 2 रुपयामध्ये पाणी मिळू शकेल. अनेक ठिकाणी सुरू पण झालं आणि आता मी असं ठरवलंय, आधी केले मग सांगितले. नाही तर आपण सांगण्यामध्ये आपण कधीच कमी नव्हतो. पूर्वी अशीच कल्पना होती की प्रकल्पाबद्दलची घोषणा हाच एक प्रकल्प आहे. तर कुठच्या पुरीच्या मंत्र्यांनी विचारलं, काय केलं तुम्ही वाचलं नाही? अरे 200 घोषणा केल्यात, पण पुढे काय झालं? अरे 30 तर प्रकल्प होता, झालं आमचं काम संपलं, घोषणा केल्या. परंतु मी तो कंपनी बदलून केल्याचं आणि नंतर सांगायचं या भावनेतून आपण कामाला सुरुवात केली. हा एक भाग कस्टमर सर्व्हिस. दुसरा रेल्वेच्या पूर्णपणे ऑर्गनायझेशन ह्याचाच एक आपण पुनर्रचना कशी करता येईल यासाठी कामाला सुरुवात केली. ह्यावर अनेक वर्षापासून चर्चा चालू होती आणि चर्चेमुळे आपण खूप चांगलं पुढे चालूच होती. चर्चा चालूच आहे. कधी कुठची राऊंड आता चालू आहे, सध्या बरीचशी राऊंड चालू. आपल्या जे भारत चीन चर्चा तर सगळी चर्चेची राऊंड चालू होती. परंतु त्याला पूर्णविराम देऊन प्रत्यक्षात कामाला त्यासाठी सुरुवात केली. तिसरी गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे बदललं जावं, त्यामध्ये स्पीड यावी अशा 6-7 निर्णय डायरेक्टेड आपण स्थापन करतोय. रेल्वेची आर्थिक स्थिती चांगली व्हावी म्हणून नॉन रेल रेव्हेन्यू, नाही तर आतापर्यंत 2च उत्पन्नाची स्तोत्र आहेत. एक तर प्रवाशांनी दिलेले भाड्याचे पैसे किंवा आपण माल वाहतुकीचे पैसे, आणि या दोन्ही ठिकाणी मर्यादा आहेत. तेच वाढवत बसलं तर उद्या ती आपली सोनेरी अंड देणारी कोंबडी एक जी मारल्यासारखं परिस्थिती होईल जर फ्रेट वाढवलं तर. यावेळेला पहिल्यांदाच फ्रेट आपण कमी करतोय की ज्यामुळे उत्पन्न वाढेल, कारण लोक येतील परत, आणि म्हणून तो देखील आपण प्रयत्न करतो. आणि अनेक बाबतीत रेल्वेची पुनर्रचना करण्यासाठी कामाला सुरुवात झाली आहे. रेल्वेचा वेग वाढावा म्हणून आपण एक तेजस नावाची 130 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाची ट्रेन आपण लवकरच सुरू करणार आहोत. डबल डेकर ट्रेन येतील ज्या ओव्हरनाईट ट्रेन असतील. त्याचं नाव उदय ठेवलंय, म्हणजे पोचल्यानंतर उदय झालेला असेल, रात्री बसलं आणि सकाळी उठलं तिकडे उदय आपल्याला मिळेल, बघायला मिळेल. तिसरी आपण एक चालू करतोय अंत्योदय एक्सप्रेस. सर्वसामान्य माणसाला आवश्यक असणारी अनरिझर्व्ड गाडी, आणि प्रत्येक गाडीला जिथे जिथे जास्त लोकांना गर्दी होते 2-2 नवीन आपण गाड्या जोडतोय. दीनदयालू कोचीस जोडणार आहोत. आणि त्याचबरोबर एक हमसफर एक्सप्रेस देखील चालू होईल आणि या गाड्या अतिशय चांगल्या क्वालिटीच्या असतील. जसं आपण पाहिलं की आपली आता दिल्ली टू आग्रा ही जी आता गाडी सुरू केली आपण, त्या गाडीचा वेग चांगला आहे, पण त्याची सर्व्हिस देखील खूप चांगली आहे आणि त्यासाठी पैसे देखील आपण लोक जास्त मोजतात. हा देखील आपल्याला नवीन आता प्रयत्न करावाच लागेल की रेल्वे म्हणजे कमीत कमी भाडं. परवा आम्ही एक काश्मीरसाठी 2 गाड्या सोडल्या, तर माझे अधिकारी मला सांगत होते तुम्हाला खरंच आनंद वाटेल की याच्यात 30 रुपयात लोक जातील, जिकडे बससाठी 500 रुपये स्टेट गव्हर्नमेंटच्या 500 रुपये लागतात आणि सुमो वगैरे सारख्यानी गेलं तर 700-800 रुपये लागतात. तर म्हटलं आपल्याला याचा अभिमान वाटायला पाहिजे की आपण काहीतरी याचा विचार केला पाहिजे. पण म्हणून नवीन येणाऱ्या सगळ्या सुखसोयी त्यासाठी लोकांची तयारी असते, त्या देण्यासाठी आपण करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या संपूर्ण रेल्वेमध्ये बदल घडण्यासाठी आपण प्रयत्नाला सुरुवात केली आहे आणि हे सगळे बदल अतिशय पारदर्शकरित्या असावेत म्हणून जवळजवळ सगळ्या गोष्टी आपण ट्रान्सपरंट बेसिसनी करतोय. याच वर्षी जवळजवळ 9 ते 10,000 कोटी रुपयाचं आपण सेव्हिंग केलं खर्चामध्ये. आतापर्यंत खर्चाचं सेव्हिंग हा रेल्वेमध्ये किंवा आपल्या सरकारमध्ये कधी न चर्चेचा विषय. खर्च होणारच, खर्च असं उत्पन्नाचं बोला, खर्च वाढवायचा नाही, पण आम्ही खर्च कमी कसा करता येईल हा देखील एक आमच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या वर्षी जेव्हा राजू खांडेकरांनी मला परत बोलवायचं ठरवलं तर मला निश्चितपणे आणखीन काही जास्त झाल्याची माहिती देता येईल. परंतु तरी देखील पुढच्या वर्षी देखील मी हेच सांगेन की चालू स्टेशन एक नवीन स्टेशन लागलं आहे, परंतु अजूनही आपलं जिथे पोचायचं डेस्टिनेशन अजून पोचलेलं नाही. आणि डेस्टिनेशन पुरवायला म्हणून माझा विचार आहे 2020 या वर्षी निश्चितपणे रेल्वेच्या या सुधारणेचा पहिला टप्पा पूर्ण झालेला असेल. चीननी दरवर्षी रेल्वेमध्ये जेवढी गुंतवणूक केली दरवर्षी तेवढी गुंतवणूक आपण गेल्या 10 वर्षात पण केली नव्हती. आणि त्याचाच परिपाक म्हणजे चीनची रेल्वे ही आपल्या कुठेतरी खूप माइल्स ऑफ अहेड ऑफ अस कितीतरी पुढे गेली आहे. परंतु आपल्याला त्या देखील तो टप्पा गाठायचा असेल तर आपण गाठू शकतो. त्यासाठी सतत काम केलं पाहिजे. एखादा रोगी हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये असेल तर लगेच आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो म्हणाला की आता मी झालो बाहेर काढला ICUमधून, उद्या मॅरेथॉनलाच जातो. मग परत त्याला हॉस्पिटलमध्ये पण न्यायची गरज नाही, दुसऱ्याच ठिकाणी कुठेतरी न्यावं लागेल.
आणि म्हणून रेल्वेला आज त्याच्याकडून आपल्या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण केल्याच पाहिजेत, पण त्या कधी केल्या पाहिजेत ह्याचा देखील विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला पूर्णपणे खात्री वाटते की 2020पर्यंत रेल्वेचा पहिला टप्पा आपण पूर्ण करू. आणि त्यानंतर देखील माझी अशी इच्छा आहे की रेल्वेचा पुढचा टप्पा देखील चालू राहिला पाहिजे. हे तिथपर्यंत केलं आणि सोडून दिलं तर काय होणार नाही. आणि म्हणून त्यासाठी रेल्वेचा पूर्ण देशाचा 2030चा एक प्लॅन आपण तयार करतो. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच. हा कॉर्पोरेट प्लॅन नाही, कॉर्पोरेट प्लॅन निराळा करतोच आहोत, पण तो फिजिकल प्लॅन. रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असावं. नाहीतर आपले नाना पाटील माझे मित्र आहेत, ते मला सांगणार तुम्ही असं करा, माझ्या गावाच्या पासून ते माझ्या मामाच्या गावापर्यंत मला रेल्वे लाईन टाकून द्या. चांगली कल्पना आहे, टाकलीच पाहिजे. परंतु ती टाकत असताना ती त्यांच्या गावापासून ते मामाच्या गावापर्यंतची रेल्वे लाईन ही आपल्या ओव्हरऑल रेल्वेच्या प्लॅनिंगमध्ये बसते का, त्याचं प्रायोरिटी हरकत नाही. पण तो प्लॅनच नसेल तर मग प्लॅन असल्याशिवाय रेल्वेचं नेटवर्क कसं असावं याची आपल्याला कल्पना कशी येईल. त्यासाठी 2030पर्यंत प्लॅनही आपण करतो. त्यामुळे 20 नंतरचा पुढचा टप्पा देखील निश्चितपणे अंमलात आणण्यासाठी रेल्वेने काम केलं तर मला निश्चितपणे खात्री वाटते की जी रेल्वे आपल्याला पूर्वी झुक आगीनगाडी, आता आगीनगाडी गेली आणि झुकझुक पण आता गेलं, परंतु ती जी आपली एक रोमॅन्टिक भावना रेल्वेच्या भोवती जोडली गेलेली, त्या रोमॅन्टिक भावनेला रेल्वेचा एक विकासाचं साधन म्हणून जे आपण पाहिलं पाहिजे ती पाहण्याची संधी देखील आपल्याला निश्चितपणे मिळेल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि खरं म्हणजे तुम्ही मला निवडून दिला नाही यावेळेला म्हणून मला राज्यसभेत जावं लागलं, त्यामुळे तिकडून मला हळू फोन येत आहेत, पण तरी देखील तुमचे काही प्रश्नाला मी निश्चितपणे उत्तर देतो आणि तुमच्या मनापासून आभार मानतो. आणि मला खात्री आहे की रेल्वेचा प्रवास सुखकर करणं ही आमची जबाबदारी आहे, पण रेल्वे देखील ठीक ठेवणं ही देखील काही लोकांची जबाबदारी असली पाहिजे. कालच एकाने मला सुंदर ट्विट केलं. त्याने एकाने चांगलं ट्विट केलं आणि मला की रेल्वेची किती सुधारणा झाली की 4 तासात 2दा रेल्वेची माणसांनी येऊन साफसफाई केली. त्याच्या दुसऱ्याने एक सुंदर ट्विट केलं. तो म्हणतो 4 तासात तुम्ही एवढी रेल्वे खराब केली. आणि मला वाटतं ते देखील आपली जबाबदारी असली पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं ते आपण जर काम केलं तर मला वाटतं नक्कीच आपली रेल्वे आणखीनही पुढे जाईल. धन्यवाद. सर, आपण रेल्वेचा काया पालट करण्याच्या दृष्टीने, आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने इकडे विजन मांडलं. आपण स्थानापन्न व्हावं आणि अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प खरे तर आपण मांडलेत. आणि आता इकडे जे उपस्थित आहेत मंडळी त्यांचे देखील आपण प्रश्न घेणार आहोत. त्यासोबत एबीपी माझा देखील काही प्रश्न आपल्यासमोर मांडतोय. आपण सुरुवात करूया. मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास सुसह्य कसा करणार. म्हणजे गेल्या काही आठवड्यांमध्ये दर 2 ते 3 दिवसांनी अशी बातमी येते की ट्रॅक ओलांडताना मृत्यू किंवा रेल्वेतनं पडून मृत्यू. तर हे कधी थांबेल. बघा, रेल्वे मुंबईमध्ये जवळजवळ दिवसाला 75 लाखापेक्षा जवळजवळ 80 लाख लोक रोज प्रवास करतात. आणि ही जी प्रवासी संख्या, मी देखील सतत रेल्वेने प्रवास करतो, आत्ता पण केला मी, पण पूर्वी तर नेहमीच करायचो. त्यावेळेला जे रेल्वेचं नेटवर्क होतं ते आणि आजचं रेल्वेच्या नेटवर्कमध्ये फारसा काय बदल झालेला नाही, पण त्याच्यात प्रवास करण्याची संख्या मात्र कित्येक पटीने वाढलेली आहे. आणि ह्याचाच आपल्याला दृश्य परिणाम दिसतो, म्हणजे रेल्वेचा प्रवास अतिशय सुसह्य झालेला नाही, तो उलट असह्य झाला म्हटलं ते चुकीचं होणार नाही. त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे आपण एलिव्हेटेड कॉरिडॉर करून त्याची कपॅसिटी वाढवतो. त्याचबरोबर ट्रेनमधून जाणाऱ्या लोकांना थोडंसं आणखीन सुख मिळावं म्हणून आपण एअर कंडिशन कोचेस चालू करतोय. ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवतोय. हार्बर लाईन तिथे तर AC-DC कन्व्हर्जन नसल्यामुळे लहान लहान गाड्या सुटायच्या, आता ते कन्व्हर्जन पूर्ण झाल्यामुळे 12 गाडी सुटू शकेल. या अनेक गोष्टी करतो. पण मला वाटतं की आपल्याला खरं म्हणजे ह्याची एक कॅरिंग कपॅसिटी असते एका सिस्टीमची, त्याच्या पलीकडे जाऊन रेल्वे आज वाहतूक करते. म्हणून मला असं वाटतं आपल्याला त्यावर देखील विचार करावा लागेल. आणि ह्या म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं तसं इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सोल्युशन हा मुंबईच्या ट्रान्सपोर्टेशनचा खराब सोल्युशन. आणि म्हणून मी आणि मुख्यमंत्री आणि त्यांनी देखील त्याला लगेचच मान्यता दिली. आम्ही एक इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सोल्युशन मुंबईसाठी काढतोय. त्याची एक सुरुवात अर्थात ते कॉमन तिकीट असेल, पण मला वाटतं लॉंग टर्म बेसिसवर हाच त्याच्यावरचा एक खरोखरचा मार्ग आहे. आपण काही आणखी प्रश्न घेऊया. नमस्कार सर.
आणि आपलं अभिनंदन की गेल्या 1.5 वर्षामध्ये नक्कीच जी काही रेल्वेनी प्रगती केलेली आहे स्वच्छता किंवा खानपान वगैरे त्या बाबतीत, त्याबद्दल आपलं अभिनंदन सर. पण माझा एक प्रश्न हा आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे सिनियर सिटीजन फ्रेंडली रेल्वे कधी होणार आहे? कारण एका प्लॅटफॉर्मवरनं दुसरीकडे जायचं किंवा रेल्वेत चढायचं सुद्धा किंवा प्लॅटफॉर्मवरनं जाणं हे सुद्धा अतिशय मुश्किल झालंय. माझा आणखी एक दुसरा प्रश्न आहे की रेल्वेचं धोरण आहे की गाड्या वेळेवर सोडायच्या. मग मुंबईत आपल्या प्रतिनिधी गाडी वेळेवर सुटली म्हणून का रागवतात? नाही, काय माहिती आहे, तुम्ही आधी पहिल्यांदा माझ्याबद्दल प्रश्न विचारल्याबद्दल किंवा माझ्याबद्दल तुम्ही सहानुभूती दाखवल्याबद्दल तुमचे आभार मानतो. कारण मी पहिला सिनियर सिटीजन आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि खरं म्हणजे आज एक वस्तुस्थिती आहे की आपल्याकडे या पंचायती आता म्हणून आपण काय केलं की प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली देखील, पण कितीतरी देशामध्ये 8,000 स्टेशन आहेत, 80,000च्या वरती प्लॅटफॉर्म्स आहेत, 1 लाखाच्या वरती. त्यामुळे अजून तो पूर्ण झालेला नाही. पण तो जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण एस्केलेटर लावतोय, सरकते जिने जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण लिफ्ट लावतोय. रत्नागिरीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, रत्नागिरीला तुम्ही कधी गेलाय की मला माहीत नाही, माझा मतदारसंघ असला मी नेहमी जायचो, की तिकडे स्टेशन खूप खाली आहे आणि सकाळी ट्रेन आल्यानंतर वरती चढून येणं म्हणजे तो त्या चढलेल्या माणसाला आपण एव्हरेज गाठल्यापेक्षा जास्त आनंद सोडा पडते त्याच्यापेक्षा त्याला हे वाटत असेल. तर त्यामुळे तिथे आपण एक एस्केलेटर लावला, लिफ्ट लावली आणि त्याच्याबरोबर एक ट्रॅव्हलॉग लावला, म्हणजे ते संपूर्ण अशा तऱ्हेने सरत ते जिने जातात ना, तसं पण आपण लावलंय. त्यामुळे हा एक आपण प्रयत्न चालूच आहे. त्याचबरोबर तुम्ही आता जे म्हणालात प्लॅटफॉर्मवरची गर्दी आणि हा विषय, आपण 400 जी मुख्य स्टेशन्स आहेत, प्रमुख स्टेशन देशातली, त्यांचा आपण पुनर्विकास करतोय. त्यापैकी हबीबगंज भोपाळमध्ये सुरू झालं, गुजरातमधल्या स्टेशनला सुरुवात होते, बाकी अनेक ठिकाणी आनंद विहार दिल्लीतलं वगैरे वगैरे. त्यामध्ये मुंबईची पण सगळी स्टेशन असतील. त्यामध्ये जे डिझाईन असं असणार की एंट्री आणि एक्झिट पॉईंट निरनिराळे असतील. त्यामुळे जी गर्दी आता काय होतं, बाहेर येणारा माणूस बाहेर यायला बघतो, आतला माणूस आत जायला बघतो आणि त्यांची एक हमरातुमरीत चालते. त्यामुळे आपल्याला हा देखील एक त्याच्यावरचा एक शोधण्याचा मार्ग आहे, त्यावर आपण काम करतो. आणि त्यानंतर जेव्हा एकदा नवीन रिडेव्हलप झालं की ॲक्सेस कंट्रोल असेल. आज स्टेशनवर कोणी जातो, मी त्याला वाटतं माझा अधिकार आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजावणारच, तुम्ही तिकीट न देता ते पण बजावणार. तर त्यामुळे कोणी ट्रेनमध्ये जातं. बरं, असं वाटतं सगळ्यांना की एवढी माणसं कोणी जातात पण आपली जनावरं पण येतात, आपण त्यांना आपली का त्यांचं पण काय चुकलं, ॲनिमल राईट्स आपले महत्त्वाचे आहेत तेही येतात. तर त्यामुळे स्टेशनवर येण्याचा अमर्याद अधिकार आपण सगळ्यांना घटनेमध्ये नसताना देखील दिलेला आहे. आणि म्हणून आपण आता ते ॲक्सेस कंट्रोल देखील नवीन स्टेशन डेव्हलप झालं होईल आणि त्याप्रमाणे तुमच्या म्हणण्याचा जो प्रश्न आहे हा त्या दृष्टीने सुटला जाईल. हॅलो, हे बघा, बऱ्याचदा एकतर अशा तऱ्हेची घटना झाली असेल किंवा नाही ह्याच्याबद्दल आपण आधी शहानिशा करून घेतली पाहिजे. कारण आपले खासदार हे देखील लोकप्रतिनिधी असतात, बऱ्याचदा ते स्वतःपेक्षा लोकांच्यासाठी सांगतात आणि त्यामुळे या बाबतीच्या अशा भूमिका बऱ्याचदा कोणी उशिरा होणे. अर्थात मला पूर्णपणे कल्पना आहे की सगळ्यांनीच हा प्रयत्न एकत्रित येऊन केला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच एकत्रित प्रयत्न केला तर आपल्याला गाड्या वेळेवर सुटतील. पण गाड्या वेळेवर न सुटण्याचं एक प्रमुख जे कारण आहे, म्हणजे खास करून संपूर्ण देशातलं मी सांगतो की मुंबई ते दिल्ली हा एक ट्रंक रूट आहे आणि दुसरा ट्रंक रूट आहे कलकत्ता ते दिल्ली. तो कलकत्ता तो दिल्ली जो ट्रंक रूट आहे हा बिहार UP सारख्या सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यातून जातो. तिथे एवढं कंजेशन आहे की त्याची कपॅसिटी युटिलायझेशन 150% जास्त आहे आणि म्हणून तिथेची कपॅसिटी ऑगमेंटेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण कामाला सुरुवात केली. हे झाल्यानंतर 2020चं तुम्हाला मी सांगितलं. आजच मला सांगायला आनंद होतो की जी आपली पंक्च्युअलिटी आहे त्याचं रोजच्या रोज मॉनिटरिंग मी स्वतः करतो. ही जवळजवळ 65% होती, त्यात 85% पण आपण आणली आहे. पण तरी देखील मी त्याच्यावर खुश नाही. मग अशी सांगितल्याप्रमाणे ही 85% योग्य नाही, पण ते करण्यासाठी आपल्याला 3-1 वर्ष लागतील. जो पण आपले डिकंजेशन मार्ग केल्यानंतर मग गाड्या देखील आपल्याला वेळेवर सुटण्याची निश्चितपणे ठरेल. पण मुंबईमध्ये आज एवढ्या वेगाने गाड्या जातातच, आणखीन गाड्या किती सोडणार ह्याला देखील मर्यादा आहे. आपण सिग्नलिंग करतोय. MUTP 3 हा प्रकल्पाला आपण आता लवकरच सुरुवात करू. एलिव्हेटेड हायवे होतील. त्यानंतर मला वाटतं मुंबईत आणखीन जास्त गाड्या सोडणं आपल्याला शक्य होईल. नमस्कार सर, मी जेऊर तालुका करमाळा
जिल्हा सोलापूर इथून आलो आहे. माझा प्रश्न असा आहे की आमच्या गावामध्ये रेल्वे बरोबर मध्यभागातून गेलेली आहे आणि तिथं रेल्वे गेट होतं, ते बंद केलं आणि 2 किलोमीटरवर त्यांनी पर्यायी मार्ग दिला उंचावरून हेवी व्हेकलसाठी. पण गावातल्या ज्यांच्यापाशी वाहन नाही त्यांना पायी चालणाऱ्यांसाठी कुठलाही पर्यायी व्यवस्था न देता ते रेल्वे गेट बंद केलेलं आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की पैसा सेव्हिंग करतोय, पण आमच्या गावातल्या लोकांची लाईफ सेव्हिंग होणं अवघड झालं आहे. आतापर्यंत 4 लोक गेली सर, आणि लहान मुलं अक्षरशः शाळेच्या वेळेला 300 ते 400 मुलं रेल्वे खालनं क्रॉस करतात सर. रोड पर्यायी व्यवस्था न देता रेल्वे गेट बंद झालेलं आहे. आता हा एक बघा काय झालं, जेव्हा रेल्वेची पहिल्यांदा कधी बांधणी केली गेली त्यावेळेला इकडे गावच नव्हती, लोकसंख्या पुढे पुढे येत गेली आणि त्याच्यामुळे रेल्वे फाटकाची एक नवीन कल्पनेची गरज लागली. आता काय झालं की रेल्वे फाटक बंद केल्याशिवाय आरोबी करता येत नाही, हा नियम आहे. आता आरोबी करून परत रेल्वे फाटक चालू ठेवलं तर रेल्वेचा वेग तेवढाच राहणार, तो ॲक्सिडेंट होत राहणार. त्यामुळे हा एक सर्वसाधारणपणे की जिथे जर एखादा उड्डाणपूल केला गेला, ज्याला आपण रेल्वे ओव्हरब्रिज म्हणतो, तर ते फाटक बंद केलं पाहिजे, हा नियम आहे. तुम्ही पण मान्य कराल. जर फाटक पण चालू ठेवायचं मग आरोबी पण चालू ठेवायचं तर मग शेवटी अर्थ राहणार नाही. ह्याचा एकच खरं मूळ कारण जे आहे ते कारण आपल्या म्युन्सिपाल्टी, आता मला आज लोकल प्रश्न आपण बघावं लागेल, परंतु आपल्याला त्या दृष्टी तुम्ही एकदा तुम्ही आता सांगितलं, मी पण चौकशी करतो. ह्याला काय तऱ्हेचं सोल्युशन निघता हे आपण निश्चितपणे पाहू. पुढचा आपण एबीपी माझाचा प्रश्न घेऊया आणि नंतर आणखी काही प्रश्न घेऊया. आपण बघूया. बुलेट ट्रेनऐवजी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं का निर्माण करत नाही? हजारो कोटी रुपये, जवळजवळ 97,000 कोटी रुपये बुलेट ट्रेनसाठी खर्च करण्याची मनीषा दाखवली जाते, मात्र त्याच पैशात कदाचित मग मुंबईमध्ये पूर्ण मेट्रोचं जाळं होऊ शकतं. हे बघा, एकतर हा असा प्रश्न आहे की तुम्ही चपाती खात नाही भात पण का नाही, म्हणजे चपाती आणि भातीचा काय समज, दोन्ही खाता येतं, दोन्ही एका वेळेला आपण जेवण करू शकतो. मी त्याविषयी एकाला उदाहरण दिलं होतं, तुम्हाला लोकसभेत दिलेलं उदाहरण सांगतो, मी तुमच्या प्रश्न लक्षात येईल. एक तर बुलेट ट्रेन हा एक प्रकल्प आहे, त्यासाठी जपानीज सरकार आपल्याला पूर्णपणे पैसे देते, ते सुद्धा 50 वर्षांनी परतफेडीच्या याच्यावर 0.1%, आणि ते देखील पहिले 15 वर्ष काही द्यायचे नाहीत. आणि याची पहिल्यांदा डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ही फिजिबिलिटी कशी असावी पाहावं याची चर्चा चालू होती. आमचं सरकार आल्यानंतर त्याचं पुढचं पाऊल म्हणून आम्ही त्याला प्रकल्पाची अंमलबजावणी करतोय. त्यासाठी लागणारे पूर्ण पैसे तिथून येणार आहेत. त्यामुळे येणारे आपल्याला जे फायदे होतील ते हे की ती टेक्नॉलॉजी मिळेल, त्यामुळे येणारी स्पीड वाढण्यासाठी फायदा होईल. जे इंटिग्रेटेड त्याचं जे संपूर्ण सिग्नलिंग, रोलिंग स्टॉक, ट्रॅक्स हे जे एकत्र असतात त्याचाही आपल्याला संपूर्ण देशात फायदा करता येईल. ह्याच्यातला 85% गोष्टी भारतात तयार केल्या जातील आणि म्हणून आपल्याकडे अपग्रेडेशन होईल. आता उद्या समजा मेट्रो करायचं, आपण बुलेट ट्रेन नाही म्हटलं तर ते पैसे परत मिळणार नाहीच आहेत, ते पैसे गेलेच. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की ते न करता हे का नाही करत, तर ते जर पैसे गेले तर त्याला मी एक उदाहरण दिलं होतं. माझे 2 मित्र लोकसभेतले इकडे बसले आहेत, त्यांच्या समोर मी सांगितलं, तुम्हाला सांगतो तुमच्या परवानगी असेल तर एकाच मिनिटात. एखाद्या वडिलांनी सांगितलं की माझ्या मुलीशी लग्न कर, मी तुला 50 लाख रुपये देतो. तर एकदम खुश झाला, 50 लाख रुपये मिळणार लग्न केल्यानंतर एका मुलीशी. म्हणून त्याने विचार केला, आणि काय सांगितलं सासऱ्याने की लग्न कर 50 लाख रुपये देतो. म्हणून त्याने विचार केला 50 लाख मिळणारच आहेत, तर हिच्यापेक्षा चांगले मुलगी दिसणाऱ्या मुलीशी लग्न का करूया नको. दुसरी चांगली मुलगी मिळाली आणि हा बाप 50 लाख रुपये देणारच आहे, तर दुसऱ्या कुठच्या मुलीशी लग्न करण्यासाठी त्या मुलीचा, पहिल्या मुलीचा बाप तुम्हाला 50 लाख रुपये देईल का? तो हा प्रश्न असा आहे की जपानची बुलेट ट्रेन आपल्याला न काढता आपल्याला दुसरं काय करता. आता मग तुम्हाला मुंबईत मेट्रोचं जाळं का नको, उद्या उत्तर प्रदेशवाला म्हणजे तिकडे का नको. आमचे माझे मित्र राजन आपले सातोस्करजी म्हणतील तुम्ही आमच्या मराठवाड्यात का नको, हे म्हणतील विदर्भात का नको. आणि हे सगळं विदर्भ, मराठवाडा, मुंबई आपणच बोलतोय कारण आपलं ईव्ही माझा आहे म्हणून. तिकडे बाकीचे आहेत ना राज्य, 29 राज्य. हॅलो, नमस्कार. तुम्ही ज्या पद्धतीने सोयीसुविधा आणि कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत प्रकल्प मांडले त्याबद्दल खूप आभार आणि खूप शुभेच्छा. माझा असा प्रश्न आहे की जर समाजाचं प्रतिबिंब आपल्याला बघायचं झालं तर रेल्वे एक उत्तम उदाहरण आहे. ज्या व्यक्तीची ज्या पद्धतीने पैसे पे करण्याची कपॅसिटी आहे त्याप्रमाणे त्या व्यक्तीला सोयीसुविधा मिळतात. तर तसं ज्या तुम्ही आता सोयीसुविधा सांगितल्या तर त्या म्हणजे जर सामान्य वर्गातल्या व्यक्तीला तेवढे पैसे पे करण्याची कपॅसिटी नसेल तर त्या सोयीसुविधा त्याला मिळणार का?
जसं की फर्स्ट क्लास AC मध्ये ज्या पद्धतीने टॉयलेट इतकं क्लीन राहतं तेच त्या पद्धतीने सामान्य किंवा जनरल किंवा स्लीपर क्लासमध्ये राहत नाही. दुसरा असा माझा प्रश्न आहे की महिलांच्या सुरक्षिततेबाबत आपलं म्हणजे रेल्वेमध्ये काय तुम्ही प्रकल्प मांडणार आहात? तुम्हाला सांगतो, मी हाच प्रयत्नात आहे की टॉयलेट सारख्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या फर्स्ट क्लासमध्ये चांगल्या आणि इतर क्लासमध्ये वाईट असं असताच कामा नये, ते चांगल्याच असल्या पाहिजेत. परंतु दुर्दैवाने तुम्ही बघा कुठची ट्रेन, आता मी तर स्वतःचं मॉनिटर करतो म्हणून तुम्हाला सांगतो, बऱ्याचदा ट्रेन सुरू होताना ना हे खरोखरच व्यवस्थित असतात, पण पुढेच त्या आपल्याला त्या वाईट जातं. मग आपल्याला एक तर मी आता प्रयत्न करतोय की त्याचं कसं करायचं याचा विचार चालू आहे की आपल्याला प्रवाशांना देखील त्यातलं आपल्याला टॉयलेट कसं वापरायचं एक प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि कोणाचं चूक नाही आहे, हे आपली ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तयार झालेली गोष्ट आहे, त्यामुळे आपल्याला करावीच लागेल. आणि त्यामुळे हा एक एकत्रित प्रयत्न असला. पण तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे की फर्स्ट क्लासमध्ये चांगली टॉयलेट इथे असतात का. आता आपण नवीन एक गोष्ट चालू केली, ती केवळ फर्स्ट क्लाससाठी किंवा HRD नाही, सगळ्यांसाठी. क्लीन माय कोच. तुम्ही जर SMS केलात ना तर तुम्हाला लगेच तो माणूस येऊन 15-20 मिनिटामध्ये तुमचा कोच क्लीन करतो. पण तुम्हाला मग सांगितली तीच गोष्ट की 4 तासात 2दा ट्रेन साफ करावी का लागावी, हा देखील एक प्रश्न आपल्याला देखील विचारायला पाहिजे. परंतु हा प्रश्न योग्य आहे. दुसरं काय, महिला सुरक्षा. आपण काय करतोय त्यासाठी अनेक गोष्टी करतोय. CCTV देखील लावायला सुरुवात केली. पहिली ट्रेन पूर्णपणे CCTV असलेली देखील मी परत फ्लॅग ऑफ केली. टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण करतोय. RPFला ट्रेनिंग चालू केलं त्यांना सेन्सिटाईज करण्याच्या दृष्टीने. अशा अनेक गोष्टी. आता परवा तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मला वाटतं ABP माझावर मी बघितलं असेल की एका महिला, गरोदर महिला, प्रेग्नंट महिला तिच्या नवऱ्यावर चालली होती आणि 7-8 मुलं दारू पिऊन तिला त्रास देत होते. त्यांनी तिकडे तक्रार केली, सगळं झालं. काय झालं, मला रात्री त्यांनी 1 की 2 वाजता मला ट्विट केलं. आता अर्थात हा पण दुसऱ्या महिलेच्या आनंदाचा प्रश्न. ती माझ्या बायकोनी मला शिव रात्री 2 वाजता कोणाला ट्विट करतोस म्हणून. पण तर त्याने तर 2 वाजता त्यांनी केलं, 1-2 वाजता. तर मी लगेच त्याला फोन करून आम्ही सांगितलं. पुढच्या स्टेशनवर त्या 6-7 मुलांना पकडून त्यांच्यावर केस पण करून आम्ही त्यांना पण ॲक्शन घेतली. पण हा झाला एक्सेप्शनल गोष्टी. परंतु ओव्हरऑल महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी देखील CCTV सारख्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि आता एक आपण हेल्पलाईन पण चालू केली आहे. आता एक नवीन ॲप चालू केलं आपण, ते काही अनेक रेल्वेमध्ये चालू आहे की त्या ॲपला नुसतं तुम्ही प्रेस केलात ना की ऑटोमॅटिकली एक सगळ्यांना अलर्ट पाठवला जातो. पण हा एक कॉन्स्टंटली काम करण्याचं आवश्यकता आहे. सेन्सिटायझेशन पण झालं पाहिजे. परंतु इट्स अ व्हेरी रिलेव्हंट पॉईंट. आता सोयी सुविधांचाच इकडे मुद्दा निघालाय, तर त्या अनुषंगाने ABP माझाचा एक प्रश्न आहे, तो आपण घेऊया. रेल्वे तिकिटांचा काळा बाजार कधी संपणार? म्हणजे सुट्ट्यांचे दिवस किंवा गणेशोत्सव असेल तर अवघ्या काही मिनिटांमध्ये तिकीटं फुल होतात. दलाल मंडळी मधल्यामध्ये काय काय करत असतात. कधी सगळं थांबेल हे बघा, एक तर जोपर्यंत आपल्याकडे डिमांड सप्लाय गॅप आहे तोपर्यंत असे प्रश्न राहतात. परंतु त्यावर देखील IRCTCची जे वेबसाईट आहे त्याचं सतत आपण त्याचं मॉनिटरिंग करतो, त्याचे ऑडिट्स पण चालले आहेत. अर्थात तुम्ही एक लक्षात घ्या, जगात सगळीकडे किती तुम्ही चांगली टेक्नॉलॉजी तरी त्याचा हॅकिंग करण्याचा प्रयत्न लोक करतात. म्हणजे अगदी अमेरिकेच्या वेबसाईट देखील हॅक केल्या जातात. त्यामुळे हा एक कॉन्स्टंट चालणारा प्रश्न आहे. परंतु मी तुम्हाला नक्कीच सांगतो की पूर्णपणे बंद झाला असं मी म्हणणार नाही, पण प्रचंड प्रमाणात हा कमी झाला आहे. त्यासाठी अनेक आपण उपाययोजना केल्या, ज्याच्यामध्ये काही लोकांना वाटत होतं की कॅन्सलेशन चार्जेस बदलले. तो काळबाजाराला काय करतो, तिकीट घेऊन ठेवतो आणि आयत्याला तुम्हाला विकतो, पण तो कॅन्सलही करत नाही. कॅन्सलेशन चार्जेस वाढवण्याचं कारण ते होतं. बऱ्याचदा लोकांना वाटतं की सर्वसामान्य माणसाला जो जाणारा माणूस तो जाईलच, परंतु ज्याने उगीच तिकीट काढलं होतं दुसऱ्याला विकण्यासाठी आणि त्याचं नाव, त्याच्यानंतर प्रूफ, आयडेंटिटी प्रूफ आणणं वगैरे अशा अनेक गोष्टी आपण करतो. परंतु मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कमी आज झालेली आहे. परंतु पूर्णपणे घालवण्यासाठी देखील टेक्नॉलॉजीचा वापर आणि इट्स ऑनगोईंग प्रोसेस. तुम्हाला मी आज सकाळीच माझी एक बैठक झाली IRCTC, त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटीच्या लोकांनाही आणलं होतं. हे सगळ्या लोकांना आणून आपण ह्याच्यावर देखील कशा तऱ्हेने मार्ग करता येईल बघतोय. RPFला सांगितलंय की जिथे जिथे होईल तिकडे ते रेट कॉन्स्टंटली टाकतायत. जिथे जिथे तत्काल तिकडे बुकिंग केलं जातं तिकडे आपण CCTV कॅमेरा लावतोय. म्हणजे उद्या तो तिकीट बुकिंग क्लार्क आणि काळाबाजार करणाऱ्याचं संगनमत होऊ नये म्हणून. परंतु हा एक कॉन्स्टंटली सतत चालू असणारी प्रक्रिया आहे, त्याच्यावर देखील आपण उपाय करतोय. पुढचा प्रश्न घेऊया. आत्ता तुम्ही सांगितलं रोज 1.5 कोटी लोक प्रवास करतात
आज भारताची लोकसंख्या 125 कोटी आहे. आज 3 कोटी लोक रेल्वेने प्रवास करू शकतात. म्हणजे तेवढी रिक्वायरमेंट आहे, पण तेवढ्या ट्रेन्स अवेलेबल नाहीत. त्यामुळे लोकांना नाईलाजाने बसने प्रवास करावा लागतो आणि बसला 3 पट भाडं द्यावं लागतं. तर हे रेल्वेने जास्तीत जास्त गाड्या जर वाढवल्या आणि स्टॉपेजेस बी फार कमी आहेत. बऱ्याच स्टेशनवर आज प्रवासी आहेत पण तिथं गाडी थांबत नाहीये. तर हे स्टॉपेजेस वाढवणं आणि गाड्या वाढवणं हे रेल्वेच्या दृष्टीने फार फायदेशीर ठरणार आहे. ह्याच्यासाठी काय योजना आहे? प्रत्यक्षमध्ये 3 कोटी लोकांची इच्छा आहे प्रवास करण्याची, पण तुम्ही गाड्या जास्त सोडत नाही. स्टॉपेजेस वाढवले तर लोक आणखी जास्त प्रवास करू शकतात. गाड्या का वाढवतात? हे बघा, हा जो पहिला तुमचा प्रश्न आहे अतिशय अगदी योग्य आहे. हे माझं देखील तीच धारणा आहे की जेवढ्या जास्त गाड्या असतील तेवढे जास्त प्रवास होईल. पण आजची परिस्थिती अशी आहे की तुम्ही जेवढ्या जास्त गाड्या सोडाल तेवढ्या आणखीन डिले होणार. आपल्या रस्त्यावर एखादी कपॅसिटी 100 गाड्या असेल आणि तिकडे जर 1000 गाड्या धावत असतील तर आपल्याला बंपर टू बंपर ट्रॅफिक जाम दिसतो. तीच परिस्थिती गाड्याची आहे, फक्त तुम्हाला त्या गाड्या एकमेकाच्या मागे थांबलेल्या दिसत नाहीत कारण त्या पुढच्या सिग्नलला थांबलेल्या असतात. आणि त्यामुळे जास्त गाड्याची स्पीड पण कमी होते, गाड्या चालण्याची क्षमताही कमी होते. आणि म्हणून ऑगमेंटेशन या कपॅसिटीचं जे मी तुम्हाला सांगितलं की जे पैसे आपण खर्च करतोय रेल्वेचे पूर्णपणे हे ह्याच कामासाठी करतोय. जिकडे सिंगल लाईन तिकडे डबल लाईन करणं, जिकडे डबल लाईन आहे तिकडे तिसरी लाईन टाकणं, विद्युतीकरण करणं, जिथे जिथे ट्रॅक्स असतील तिकडे ओव्हरब्रिज तयार करणं. या सगळ्या गोष्टी पूर्ण 3-4 वर्षात झाल्यानंतर आपली गाड्या सोडण्याची क्षमता प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढवता येईल. दुसरी गोष्ट स्टॉपेजेस. आता ह्याच्यातलं तुम्हाला एक मजा सांगतो. तुम्ही विचारला पहिला प्रश्न हा त्याचा विरोधाभास आहे. तुम्ही जेवढे जास्त स्टॉपेजेस देता तेवढी जास्त ट्रेनची स्पीड कमी होते. आता उद्या राजधानी एक्सप्रेस ही 4-5 ठिकाणी थांबते. ती जर प्रत्येक गावात थांबवली तर लोकांची सोय होईल, पण ती राजधानी एक्सप्रेस राजधानीला पोहोचण्यासाठी आणखीन काही दिवस लागतील. आणि म्हणून हा जो स्टॉपेजेसचा प्रश्न आहे, मी रोजच्या रोज प्रश्न येतो मला. प्रत्येक येणारा, मी पण खासदार होतो, मी पण अशाच गोष्टी केलेल्या आहेत. पहिले खासदारच्या चुकीने मला लोकांनी सांगितलं, मी पण सांगायचो. मला आठवतं मी खासदार असताना राजधानी एक्सप्रेस सुटली गोव्याहून आपल्या त्रिवेंद्रहून दिल्लीला जायला आणि नितीश कुमार रेल्वे मंत्री होते. मी प्लॅटफॉर्मवर त्यांना विनंती केली कारण माझ्या लोकांनी याला सावंतवाडीला थांबली पाहिजे. तर सावंतवाडीला थांबली, पण तिकडे थांबली नक्की, पण उतरलं कोण नाही आणि चढलंही कोण नाही. आणि म्हणून मला वाटतं की ह्याचाही विचार आपल्याला केला पाहिजे की शेवटी किती थांबे देणार त्याच्यावर. जर एक सगळ्यात सोपी गोष्ट आहे, आपण सगळी ट्रेन सगळ्या ठिकाणी थांबतील, पण ती ट्रेनची स्पीड काय राहणार आणि त्या ट्रेनला एक्सप्रेस कसा म्हणणार? केला तर त्या अनुषंगाने आपला पुढचा प्रश्न आहे, आपण तो बघूया. रेल्वे प्रवाशांची ई सुरक्षा धोक्यात आहे का? मध्यंतरी वेबसाईट हॅक झाल्याची बातमी आली होती, डेटा चोरीला गेलाय. तुम्ही म्हणता ते IRCTCचं ना, त्याच्यावर IRCTCने पूर्णपणे खुलासा केलाय. त्याच्या बाबतीत पूर्णपणे मी ती IRCTCने करण्याच्या आधीच तुम्ही कदाचित ते ट्विटरवर बघितले असेल, ते एक 15 दिवस आधी असेल कमीत कमी, मी त्या आपल्या देशामधली सगळ्यात टॉपचे जे आपल्याकडे नंबर 1 त्यांची जबाबदारी आहे सायबर सिक्युरिटी पाहण्याची, त्यांची मीटिंग घेतली होती. त्यावर सतत आम्ही प्रयत्न चालू आहेत. आणि म्हणून पण ॲट द सेम टाइम तुम्ही लक्षात घ्या, हा धोका कायमचा राहणारच आहे. हा केवळ रेल्वेच्या पुरता मर्यादित नाही आहे. जेवढं आपण ई प्लॅटफॉर्मवर जाणार आहोत तेवढंच सायबर सिक्युरिटी हा जगातला मोठा प्रश्न आहे, आपल्यात नाही. आणि आता आपण म्हणतो त्याप्रमाणे जगामध्ये उद्याचे युद्ध हे सायबर वॉर असेल आपण म्हणतो. आणि म्हणून सायबर सिक्युरिटी हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि तुम्ही जेवढं चांगलं नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप कराल, जेवढी जास्त सिक्युरिटी वॉल तयार कराल, तेवढा तो समोरचा माणूस त्याच्यापेक्षा वर जाणार आहे. आणि म्हणून आपल्याला सतत हा प्रयत्न करावा लागेल. पण मी आज तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की आपली ई सिक्युरिटी निश्चितपणे शाबूत आहे, त्याच्यात काळजी करण्याची कोणती गोष्ट नाही. एक शेवटचा प्रश्न घेऊया. सर, आतापर्यंत तुम्ही जेवढ्या प्रश्नांची उत्तरं दिली त्यावरनं असं वाटतं की रेल्वे फार मोठा एक प्रोग्राम घेऊन चालली आणि फार डेव्हलपमेंटसाठी रेल्वे चालली. पण तुम्ही बोलताना पहिल्यांदाच सांगितलं की ICU मधल्या माणसाला एकदम मी रनिंगमध्ये उतरू शकत नाही. पण असं वाटतं तुमच्या बोलण्यावरनं ICU मधनं उठलेला माणूस एकदम रन करतोय. आज ज्या बेसिक सुविधा, आता ज्या गावाची गोष्ट झाली, जर सगळ्याच राजधानी आणि एक्सप्रेस झाल्या तर मग छोट्या गावातल्या लोकांनी जावं कसं? प्रश्न हा. दुसरा प्रश्न, तुम्ही सांगितलं की 50 लाख रुपये हुंडा देणारा एक बाप आहे, तर मग त्या मुलीशी लग्न का नाही? आपल्याला प्रश्न आहे की आपल्याला मुलगी कुठली पाहिजे? 50 लाख रुपये पाहिजे की मुलगी पाहिजे घरी? जर बायको संसार सांभाळणारी असली, जर सर्व रेल्वेच्या ज्या बाकी सुविधा आहेत, म्हणजे नवीन सुविधापेक्षा आज निजामुद्दीन स्टेशनमध्ये जर आपण आतमध्ये शिरलो
तर आपल्याला वाटतं की आपण फार मोठं एक युद्ध जिंकलं. ह्या बेसिक सुविधा आहे, याच्यासाठी रेल्वेने काय केलं? कारण 2 वर्ष झाले. मी एवढे ज्येष्ठ पत्रकार आहात, तुमची सूचना सांगा ना. एक मिनिट सूचना ऐकूया तुमची. काय केलं पाहिजे? मी मान्य करतो, मी लगेच अंमलात आणतो. सांगा ना सूचना काय. माझं असं म्हणणं आहे की जे अतिक्रमण बाहेर आहे किंवा ज्या रेल्वे प्लॅटफॉर्म पर्यंत अतिक्रमण होतं ते तर कमीत कमी काढणं सांगा ना, मी करतो ना. मी तुम्हाला त्याला तेच आता उत्तर सांगितलं ना मी. देतो. काय तुमच्याकडे करावं? पोलीस, तुमच्याकडे सिक्युरिटी फोर्स आहे. निजामुद्दीन स्टेशन मधल्या दोन्ही साईडनं कुठल्याही कधी पण कुठल्याही दिवशी माझ्यासोबत चला. तुम्ही फक्त आतमध्ये जाऊन दाखवायचं. कारण जे सूचना सांगा ना, हे मी मान्य करतो. सूचना काय? सूचना ती आहे की तुम्ही ते जो ब्रिज आहे पूर्ण खाली केला पाहिजे. जो रस्ता आहे कसं करायचं? सांगा स्टेशनचा, ना, मी उद्यापासून अंमलात करतो. सांगा ना, कसं करावं? कसं करावं म्हणजे आता तुम्ही रेल्वे मिनिस्टर आहे, ते जर हा, ठीक आहे, म्हणून सांगतो आता. हा, ते- ऐका सांगतो. प्रश्न असा आहे, हे सगळे प्रश्न तुमच्यापेक्षा मलाही जास्त माहिती आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एकतर निजामुद्दीन स्टेशनची परिस्थिती गेल्या 1 वर्षात निर्माण नाही झाली. निजामुद्दीनची जी परिस्थिती आहे ती 50 वर्षापासून होती आणि आता जास्त वाढली कारण लोकसंख्या वाढली. आणि ह्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी जे 400 रेल्वे स्थानक आहेत त्याचा पुनर्विकास आपण करतो. तो पुनर्विकास झाल्यानंतर येणाऱ्या लोकांच्या आणि जाणाऱ्या लोकांसाठी आपलं निनाळ एक्झिट एंट्री पॉईंट असेल. त्यामध्ये निजामुद्दीन स्टेशन देखील आहे आणि त्याच वेळेला प्रश्न सुटू शकेल. आणि म्हणून मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला प्रश्न आपल्याला माहिती आहेत, उत्तरं देखील आपल्याला कल्पना आहे, परंतु उत्तरं अंमलात आणण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो देखील आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर एकाच वेळेला आपण सगळ्या देशातली 8,000 स्टेशनं नीट करू शकत नाही आणि त्याचमुळे ह्या सगळ्या गोष्टीला एकत्र सुरुवात झाली आहे. पहिल्या 5 वर्षात पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर यावर निश्चितपणे जास्त आपल्याला फायदा होऊ शकेल. परंतु तरी देखील अनेक प्रश्न पूर्ण करण्यासाठी अजून 10 वर्ष लागू शकतील. कारण एवढ्या वर्षापासून असेच असणारे अनुत्तरित प्रश्न, त्या कमीत कमी प्रश्नाची उत्तरं काय ह्याची आपल्याला माहिती असल्यामुळे त्याचं माहिती पूर्णपणे 2 बजेटमध्ये आपण दिली आहे. त्याच्यावर कामाला देखील सुरुवात झाली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर केवळ निजामुद्दीनच नाही तर आपले राहिलेले सगळ्या स्टेशनचे पण प्रश्न सुटू शकतील. सर मी म्हणजे इरिटेट नका होऊ, मी याच्यासाठी सांगितलं तुम्हाला, पॉप्युलेशनची तर प्रॉब्लेम आहेच, पण जर त्या जो पूल आहे ज्या चढावाने तुम्ही चढता रेल्वे स्टेशनवर, जर त्याच्यावर चहाची दुकानं लागली, जर त्याच्यावर ठेले लागले पानाचे, तर ठीक आहे, आपण निजामुद्दीन बद्दल वेगळं बोलूया. कारण आपल्या आता सध्या आपल्याला बरेच प्रत्येक स्टेशनचे अनेक प्रश्न आहेत. प्रत्येक स्टेशनवर अशा तऱ्हेचे प्रश्न आहेत. ह्याचं कारण वाढलेली लोकसंख्या, त्याची असणारं इन्फ्रास्ट्रक्चर. त्यामुळे केवळ निजामुद्दीन पुरताचा प्रश्न मर्यादित नाही. अर्थात मला आनंद होतो की तुम्ही मराठी असून देखील निजामुद्दीन बद्दल एवढ्या तीव्रतेने बोलता. तुमचं अभिनंदन करतो. माझा लोकसभेतला नाही, आपण इथंच विचारतो प्रश्न. मी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या देशामध्ये आपली रेल्वे लाईन जी होती ती 58,000 किलोमीटरची होती आणि ती आता लाईन आपण आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तिची आता 59,000 फक्त तिची लांबी वाढलेली आहे. म्हणजे 11,000 किलोमीटर आपली वाढलेली आहे. आपल्याला मागण्या लोकांच्या खूप आहे, रेल वाढल्या पाहिजेत आणि त्या रेल लाईन पटरी पण आहेत त्या आपल्या सगळ्यात जुन्या काळातल्या आहेत. ते आता ज्या हायस्पीड ट्रेनसाठी त्या आपल्याला वायबल नाही आहेत आणि म्हणून ॲक्सिडेंटचे आपल्याला प्रमाण वाढत आहे. आपलं मंत्रालय याच्यावर आपली रेल लाईन पण वाढल्या पाहिजेत, त्याची क्वालिटी पण वाढली पाहिजे, हायस्पीड ट्रेन पण वाढल्या पाहिजेत, याच्यासाठी काय उपाययोजना करतात? हे बघा, हा एक तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलप करायला पाहिजे होतं तिथे आपण लक्ष दिलं नाही. त्यामुळे जास्त गाड्या सोडणं, जास्त स्टॉपेजेस करणं हीच एक रेल्वे बजेटमधली एक प्रामुख्याने भूमिका राहिली. आपण पहिल्यांदाच रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी काम करतोय. हे जे सगळे पैसे आपण खर्च करतो ते आपल्याला नवीन लाईन निर्माण करणं आणि डबलिंग टिपलिंग करणं. त्यातलं एकच तुम्हाला एक सांगतो की बऱ्याचदा तो एक कन्फ्युजन होतं की इंग्रजांनी बांधलेली लाईन बहुतेक सिंगल लाईन होत्या. त्याच्यात बाजूला आपण दुसरी बांधली तर जे आपण रेल्वेचा किलोमीटरचा रूट म्हणतो त्याबरोबर रूट किलोमीटरही पाहायला पाहिजे की रेल्वेचे ट्रॅक लाईन्समध्ये तेवढ्याच राहिले असतील, पण समजा त्याच्या बाजूला आणखीन 3 लाईन जर टाकल्या तर तेवढंच रूट किलोमीटर वाढले. हेही काम आपल्या देशामध्ये झालं, असं झालंच नाही असं म्हणणं चुकीचं होईल. परंतु हे झाल्यानंतर देखील आपली अजून नवीन ज्या ठिकाणी लाईन रेल्वेपर्यंत पोहोचली पाहिजे. तर मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी रेल्वे लाईन होती, विदर्भात ही तीच परिस्थिती होती. अशा ठिकाणी रेल्वेचं प्लॅनिंग काय असावं म्हणून 2030चं मी तुम्हाला जे सांगितलं ते आपण एक विजन देखील आपण तयार करतो. आणि मला खात्री वाटते की या सगळ्या गोष्टी आणि शेवटी पैशाच्या गोष्टी आहेत. हे सगळं केलं पण पैसे कुठून येणार आणि तिथेच आपलं सगळं गाडं अडून पडायचं. प्रश्न माहिती होते, उत्तर कल्पना होती, परंतु त्याला पैसे नसल्यामुळे काहीच करता येत नाही म्हणून अर्थमंत्री त्यांना आपण शेवटी जबाबदार धरत होतो. आणि म्हणून हा आपल्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी आपण हे नवीन सुरू केलं की आपण बाहेरून पैसे आणून रेल्वेचं नवीन आवश्यक असणारं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणार आहोत आणि ते करण्यासाठी आपण कामाला सुरुवात केली.
म्हणूनच तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी प्रभूंना रेल्वे मंत्री केलं. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया. खासदार मी तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर मोदीजींना विचारून तुम्हाला कळवून देईन. नानांनी जसं सांगितलं तसं सुरेश प्रभू साहेबांकडून मराठवाड्याला महाराष्ट्राला खूप अपेक्षा आहे आणि मी काँग्रेसचा खासदार म्हणून काँग्रेसचा खासदार म्हणून एक अपेक्षा आपल्याकडून या निमित्तानं करू इच्छितो की तुम्ही देशाचे रेल्वे मंत्री आहात, परंतु महाराष्ट्राला पुढच्या 2, 3, 4 वर्षामध्ये तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत आणि त्यामध्ये मुख्यतः प्रभूसाहेब महाराष्ट्रातलं जे ग्रामीण महाराष्ट्र आहे आणि त्यातली जी तीर्थक्षेत्र असतील, मग पंढरपूर घ्या, शिर्डी घ्या, औंढा, नरसी, नामदेव, हे सगळी जी तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रांना जोडणारं जे सर्किट आहे त्या संदर्भामध्ये तुमच्याकडून काम व्हावं. ठीक आहे, एखादा स्टॉपेज मिळेल ना मिळेल, एखादं स्टेशन होईल ना होईल, पण किमान महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस एकदा एका रेल्वेत चढला की त्याला ते जी तीर्थक्षेत्र आहे त्याचा तो जाऊन येऊ शकला पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन रेल्वेनं करावं अशी माझी अपेक्षा आहे. आपण मी बजेटमध्ये सांगितलंच होतं, परंतु गेल्याच एक 2-3 आठवड्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन आपण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, कोकण, मुंबई यासाठी जवळजवळ सगळे मिळून माझ्या अंदाने एक कमीत कमी 60-70 हजार कोटीच्या पे जास्त असतील प्रकल्पाला आपण सुरुवात करतोय. त्यापैकी मराठवाड्यातले अनेक प्रकल्प आहेत आणि हे प्रकल्प लवकर पूर्ण व्हावे, नाहीतरी प्रकल्प होतात, थोडीशी बजेट प्रोविजन होते, पुढे काय होत नाही. म्हणून आपण वेगळी कंपनी फॉर्म करतोय. त्या कंपनीमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार 50-50% भागीदार असेल, त्याचं प्रोफेशनल मॅनेजमेंट असेल, त्यासाठी लागणारं भागभांडवल ते देतील, काही आपण देऊ आणि त्यासाठी आपण मार्केटमधून देखील पैसे घेणार आहोत. त्यासाठी वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँकेला त्यासाठी आपण अप्रोचही केलं आहे आणि म्हणून मला निश्चितपणे खात्रीपूर्वक सांगावंसं वाटतं की मराठवाड्याला देखील तिथे दुर्दैवाने आतापर्यंत खरोखर दुर्लक्ष केलं गेलं होतं, तिथे आपल्याला निश्चितपणे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी विदर्भाप्रमाणेच किंवा पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच किंवा कोकणाप्रमाणे आपल्याला नक्कीच जास्त प्रमाणावर निधी दिला जाईल आणि प्रोजेक्ट अंमलात आणले जाईल. तुमच्या देखील आणि काय सूचना असतील तुम्ही मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या मराठवाड्यातून आलेले खासदार हे महाराष्ट्राबद्दल नेहमी चांगलं भांडत असतात, त्याच्याबद्दल त्यांचे बी आभार मानले पाहिजेत आणि म्हणून आणि मला देखील चांगलं सहकार्य करतात. मराठी खासदार बाहेर काही बोलतील पण आम्ही एकत्र येऊनच महाराष्ट्रासाठी एकत्र काम करतो आणि मला खात्री आहे की महाराष्ट्र पुढे येण्यासाठी ह्या गोष्टीची देखील आवश्यकता आहे. त्यासाठी देखील तुमचे मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद प्रभू सर, आपण इकडे आलात आणि सविस्तरपणे याच्याबद्दल बोललात त्याच्याबद्दल. कारण रेल्वे हा खरं तर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि खूप आपुलकीचा असा विषय आहे आणि त्या अनुषंगाने खूप आपण आपला बहुमोल वेळ दिलात आणि सोयी सुविधांची एक्सप्रेस आगामी वर्षात आणखी सुसाट सुटण्यासाठी आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो आणि खूप खूप आभार पुन्हा एकदा. आणि आजच्या दिवसभराचा पूर्ण सारांश मांडण्यासाठी मी राजीव सरांना विनंती करतो. राजीव सर. खरं तर सुरेश प्रभूंना खूप घाई आहे, त्यांना सारखे फोन येत आहेत, त्यांना व्हीप निघाला, राज्यसभेमध्ये मतदान आहे, त्यामुळे मी जास्त खरं बोलून वेळ घेऊ इच्छित नाही. पण आपणा सगळ्यांचे खूप आभार. सुरुवातीला मी जसं म्हटलं होतं की योगायोगानं किंवा सुदैवानं देशाचा विकास किंवा कुठल्याही देशाच्या विकासाला जी महत्त्वाची खाती असतात ती या खेपेला महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली आहेत. मग ते दळणवळण असेल, रेल्वे असेल, वीज असेल, पर्यावरण असेल, तर ह्या सगळ्यामुळं हे मंत्री सगळे मराठी असल्यामुळं आणि आपसुकच त्यांचा एक ओढा महाराष्ट्राच्या बद्दल असल्यामुळं ते जे काही करतील त्याचा फायदा महाराष्ट्राला मिळतोय किंवा मिळताना आपल्याला दिसेल. मी सुरुवातीला त्या संदर्भात बोलताना असं म्हटलं होतं की गडकरींच्या मध्ये आपल्याला एक धडाकेबाजपणानं काम करणारा आणि बुद्धिमत्ता असलेला असा नेता आहे, ज्यामुळं मी बोलताना त्यावेळेला म्हटलं होतं की बलराम आणि कृष्ण असं एकत्रित झालेलं आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतं. तर त्याच यानं जर बोलायचं झालं तर मला आत्ता जेव्हा सगळे बोलत होते आपले मंत्री, तर त्याच्यामुळं जावडेकरांनी ज्या पद्धतीनं काम सुरू केलं तर एक प्रकारे ते कर्णाच्या भूमिकेमध्ये गेलेत असं म्हणता येईल की त्यांनी सगळं मोकळेपणानं आता सोडायच्या लोकांच्या फायद्याचं जे काही आहे ते देण्याचा ते प्रयत्न करतायत. धर्माच्या भूमिकेमध्ये आपल्याला गीते दिसले आणि सुरेश प्रभू म्हणजे अर्जुन आहेत की त्यांना पोपट आणि त्याचा डोळा म्हणजे रेल्वे आणि रेल्वेचा विकास याच्या पलीकडं आता ते काही आपला फोकस इकडे तिकडे नेऊ इच्छित नाहीत आणि असा रेल्वे मंत्री आपल्याला मिळाला तो महाराष्ट्राचा असावा याच्याबद्दल सगळ्यांनाच आनंद आहे.
आपण सगळेजण या कार्यक्रमामध्ये आलात. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एक वार आभार. हा कार्यक्रम आता आपण परत पुढच्या वर्षी 3ऱ्या वर्षी आपण जेव्हा हे सरकार करेल 3 वर्ष पूर्ण त्यावेळेला आपण करू. त्यावेळेला आपण विरोधी पक्षाच्याही लोकांना ह्या स्टेजवरून ह्या सरकारच्या बद्दलचं जे काही त्यांना वाटतं 3 वर्षामध्ये त्यांनी केलं असेल त्याच्याबद्दलही आपण संधी देऊ. या खेपेला त्यांना ती संधी मिळाली नाही. पण आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार.